IPL 2026च्या हंगामामध्ये सध्या युवा खेळाडूंची सर्वाधिक चर्चा आहे. याच चर्चेमध्ये आता आणखी एका नव्या ताऱ्याचा उदय झालाय. नाव आहे साकिब हुसेन. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी या वेगवान गोलंदाजाने भल्या फलंदाजांना घाम फोडलाय. आज आपण जाणून घेणार आहोत साकिब हुसेनच्या या धडाकेबाज पदार्पणाची आणि त्याच्या संघर्षाची एक अत्यंत प्रेरणादायी कहाणी. सोमवारी 13 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. याच सामन्यामधून साकिबने IPLच्या मुख्य मंचावर जाऊन पाऊल ठेवलं. हैदराबादने राजस्थानला 57 धावांनी धूळ चारली आणि या विजयाचं मुख्य शिल्पकार ठरले ते दोन नौके गोलंदाज प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन. दोघांनीही आपल्या पदार्पणाच्या सामन्यात कमाल कामगिरी करत तब्बल 4 विकेट खिशात घातले. साकिबने 4 षटकात फक्त 24 धावा दिल्या आणि 4 गडी बाद केले. IPLच्या इतिहासात पदार्पणातच सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीमध्ये साकिब आता 5व्या क्रमांकावर पोहोचलाय. पण मित्रांनो, साकिबचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. गोपालगंजमध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. सुरुवातीला साकिबला देशाची सेवा करण्यासाठी आर्मीमध्ये जायचं होतं. त्यासाठी तो रोज घराजवळच्या आर्मी ग्राउंडवर धावायला जायचा. तिथे त्याचा वेग पाहून काही लोकांनी त्याला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. रॉबिन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तो क्रिकेट शिकू लागला. सुरुवातीला तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. त्यातून मिळणाऱ्या 500, 700 किंवा 2000 रुपयांवर जी गुजराण व्हायची. सही क्रिकेट खेळायचं, वेगवान गोलंदाजी करायची तर चांगले शूज हवे होते. त्याची किंमत होती 10 ते 15 हजार रुपये. एवढे पैसे शूजवर खर्च केले तर घरात खायचं काय हा मोठा प्रश्न होता. पण आई ती आईच असते. आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साकिबच्या आईने स्वतःचे दागिने विकले आणि त्याला क्रिकेटचे शूज घेऊन दिले. आई वडिलांच्या या त्यागाची जाणीव साकिबला होती आणि त्याने जीवापाड मेहनत सुरूच ठेवली. 2022 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो चेन्नई सुपर किंग्सचा नेट गोलंदाज म्हणूनही राहिला. 2024च्या IPL लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला विकत घेतलं होतं. पण त्या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही आणि नंतर त्याला संघातून मुक्त करण्यात आलं. तरीही साकिब खचला नाही. 2025 आणि 26च्या रणजी हंगामात त्याने अरुणाचल प्रदेश विरुद्ध 41 धावांमध्ये 6 विकेट घेण्याची किमया केली आणि याच कामगिरीच्या जोरावर 2026च्या लिलावामध्ये सनरायझर्स हैदराबादने 30 लाखाची बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतलं. हैदराबादने दाखवलेला विश्वास साकिबने पहिल्याच सामन्यामध्ये सार्थक ठरवलाय. आईने विकलेले दागिने ते IPLचे हे दणदणीत पदार्पण. साकिबचा हा प्रवास खरंच थक्क करणार आहे. साकिब हुसेनच्या या पुढच्या वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, साकिबची बॉलिंग आपल्याला कशी वाटली आणि प्रफुल्ल हिंगेची बॉलिंग आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे सांगा.